नमस्कार, अनुप्रिताज किचन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर बनवूया आज घरगुती पद्धतीने छान असं दही। अगदी केमिकल फ्री आणि पौष्टिक असं दही घरच्या घरीच बनवू। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी आंबट आणि घट्ट दही घेतलेलं आहे। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपल्याला दूध हे चांगल्या प्रकारे तापवून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघा, जेणेकरून तुमचं कुठलाही क्लिप हे सुटणार नाही आणि तुमचं दही सुद्धा माझ्यासारखंच घट्टच दही बनेल। आता दूध हे आपलं चांगल्या प्रकारे तापलेलं आहे, तर आता ते दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यावरची साय हे काढत राहायची आहे। आता मी साय काढून घेतली तर आपलं दूध हे लवकर थंड होईल आणि दूध कोमट असल्यास त्यामध्ये दही टाकू नये। दूध हे पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला दही टाकायचं आहे। दूध कोमट असलं तर दही व्यवस्थित लागणार नाही। दूध पूर्णपणे थंड झालं की छान दही लागतं। आता आपलं दूध हे व्यवस्थित थंड झालेलं आहे, तर आपण इथे आपलं दही टाकून घेऊ आणि व्यवस्थित विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ आणि 7 ते 8 तास आपल्याला त्या भांड्याला कुठलाही धक्का न लावता व्यवस्थित एका साइडने ठेवून द्यायचं आहे। आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे, तर आपण साइडने ठेवून देऊ। त्यानंतर 8 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं दही हे व्यवस्थित झालेलं आहे। एकदम छान आणि क्रीमी टेक्स्चर आहे। तुम्ही बघू शकता। तुम्ही या प्रोसेसनी ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि तुमचं दही सुद्धा माझ्या दह्यासारखंच छान आणि टेस्टी येईल। तर आपलं दही हे तयार आहे। थँक्यू आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता आपलं दही किती सुंदर झालेलं आहे आणि खायला पण एकदम ताजं ताजं। कशाला बाहेरचं विकत आणताय, नक्की तुम्ही घरीच ट्राय करून बघा। थँक्यू।